लाडकी बहीण योजना. तर हो लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे डिसेंबरचे ₹1500 आणि जानेवारीचे ₹1500 असे एकूण ₹3000 एकत्रित मकर संक्रांतीपूर्वी देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. खूप साऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सुद्धा हे सांगण्यात येत आहे. खूप वेगवेगळ्या प्रसार माध्यमांमध्ये, बातम्यांमध्ये सुद्धा सांगण्यात आलेले आहे, की मकर संक्रांती अगोदर, मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना ₹3000 मिळणार आणि या ₹3000च्या प्रतीक्षेमध्ये लाडक्या बहिणी आहेत सुद्धा. परंतु आता प्रश्न असा उभा होत आहे, की खरोखरच अक्षरशः लाडक्या बहिणींना हे जे ₹3000 कबूल करण्यात आलेले आहे, ₹3000 ची घोषणा करण्यात आलेली आहे, हे मिळणार की नाही मिळणार? आता हा प्रश्न का उभा राहिला, हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर महाराष्ट्र राज्यामध्ये ही योजना चालू केल्याच्या नंतर लाडक्या भगिनींना ₹1500 दर महिन्याला देण्यात येतात आणि यावेळेस डिसेंबर महिन्याचे पैसे थकलेले आहेत आणि जानेवारी महिन्याचे पैसे सुद्धा आता मिळणे अजून बाकी आहेत. परंतु कुठे ना कुठे ही योजना जरी या अगोदर चालू करण्यात आलेली असती, त्याला 12 महिने होऊन गेले असले, तरी सुद्धा योजनेच्या नावाखाली हे ₹1500 देण्यात येत असले, तरी सुद्धा ऐन महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर हे पैसे हा हप्ता म्हणजे 2 महिन्याचे जे हप्ते वितरित करण्याचा प्रयत्न आहे, लाडक्या बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न आहे, यावर आता प्रश्नचिन्ह उभे केल्या जात आहेत. तर हे प्रश्नचिन्ह कोणी उभे केले आहेत, काय प्रकार आहेत, बघून घेऊया. तर मित्रहो, ₹3000 वाटप करत असताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस ॲडव्होकेट संदेश कोडविलकर यांच्याकडून म्हणजे यांनी माननीय आयुक्त राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांना महानगरपालिका निवडणूक संपल्याच्या नंतर लाडकी बहीण योजनेची रक्कम वितरित करण्याबाबतचं एक पत्र लिहिलेलं आहे आणि वेळप्रसंगी कदाचित हे पत्र योग्यही असू शकते असं बऱ्याचशा जणांचं मत आहे. कारण ही योजना जरी या अगोदर सुरू असली तरी सुद्धा ऐन वेळेवर हे पैसे देण्यात येत आहे आणि या पैसे देण्यामागचा उद्देश कुठे ना कुठे ज्या लाडक्या पात्र भगिनींना मिळणार आहेत हे ₹3000 त्या सर्व पात्र लाडक्या भगिनींचं मतदान आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न आहे आणि कुठे ना कुठे हा सुद्धा एक आचारसंहितेचा भंग होण्याचा विषय समोर येत असल्याचं त्यांनी या पत्राच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. त्यांनी हे सांगत असताना हे सुद्धा सांगितलं, की लाडक्या बहिणींना आमचा विरोध नाहीये. लाडक्या बहिणींना हे पैसे, ही योजना चालू ठेवावी, त्यांना मिळावे. परंतु हे निवडणूक झाल्याच्या नंतर मिळावे. कारण हे आदर्श आचारसंहितेचा भंग होण्याचा प्रयत्न यामधून होताना दिसत आहे, असं त्यांनी त्या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे. ज्यावर आता प्रतिक्रिया उमटत आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यामध्ये चांगली रस्सीखेच चालू आहे याकरिता किंवा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चालू केल्यापासूनच काँग्रेस या योजनेला विरोध करत आहे. या अगोदर सुद्धा काही कार्यकर्त्यांनी ही योजना बंद करण्याकरिता सुद्धा कोर्टामध्ये धाव घेतली होती. आता परत 2 हप्ते देत असताना सुद्धा निवडणूक झाल्याच्या नंतर देण्यात यावे असं ते सांगत आहे. याचा अर्थ काँग्रेसला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नको आहे. लाडक्या बहिणींना मिळत असलेला लाभ नको आहे. लाडक्या बहिणींचं हे जे आनंद, सुख, ही मदत आहे, ही पाहिल्या जात नाही, असे तसे आरोप यांच्याकडून सुद्धा करण्यात येत आहे आणि दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आता खऱ्या अर्थाने अशा परिस्थितीमध्ये निवडणूक आयोग काय निर्णय घेईल, खरोखर यावर स्टॉप लावेल का वितरणाकरिता मुभा देईल, हे पाहण्यासारखं आहे. मुळात खऱ्या अर्थाने जर पाहावयास गेलं तर ही योजना या अगोदरच सुरू करण्यात आलेली आहे. जून 2024 मध्येच ही योजना सुरू झालेली आहे. त्यामुळे ऐन वेळेवर हे काही बंद करण्याकरिताची काही आवश्यकता नाहीये, असं तरी बऱ्याचशा जणांकडून बोलल्या जात आहे. ऐन वेळेवर जर ही योजना सुरू करण्यात आली असती, त्या परिस्थितीमध्ये कदाचित हा आक्षेप घेणं साहजिक होतं. परंतु ही योजना या अगोदरच सुरू करण्यात आलेली आहे आणि दर महिन्याला याचं वितरण होत आहे. त्यामुळे मला तरी वाटतं किंवा आणखी काही जणांनी जे मत व्यक्त केलं त्यानुसार असं वाटतं, की संक्रांतीच्या अगोदर यांनी जे जाहीर केलेले ₹3000 आहेत, हे नक्कीच त्यांना मिळतील. कारण की या अगोदर सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये गेल्याच्या नंतर ती याचिका फेटाळण्यात आलेली होती आणि ही योजना सुरळीत सुरू आहे आणि लाडक्या बहिणींना दर महिन्याला त्यांचं वितरण करण्यात येत आहे. त्यामुळे जरी एक शंका असली मनामध्ये काय होणार आणि काय नाही, निवडणूक यावर काय उत्तर देणार आणि काय निर्णय देणार याच्याकडे जरी सर्वांचं लक्ष लागलेलं असलं, तरी एक सकारात्मक निर्णय लागेल लाडक्या बहिणींच्या बाजूने आणि कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही. लाडक्या बहिणींना 2 हप्त्याचं वितरण होण्याकरिता, त्यांना 2 हप्त्याचा लाभ मिळण्याकरिता. तर आशा ठेवूया लाडक्या बहिणींनो, की नक्कीच तुम्हाला तुमचे ₹3000 मकर संक्रांतीपूर्वी मिळतील. कारण
या अगोदर सुद्धा अशा याचिका दायर करण्यात आलेल्या होत्या आणि त्या फेटाळण्यात आलेल्या होत्या, आक्षेप उचलण्यात आलेले होते, परंतु लाडक्या बहिणींना त्यांचा लाभ काही थांबवल्या गेला असं काही कुठं पाहावयास आपल्याला या अगोदर अजून मिळालेलं नाहीये. त्यामुळे नक्कीच तुम्हाला तुमच्या 3,000 रुपयाचा जाहीर केलेल्या 2 महिन्याच्या वितरणाचा जो लाभ आहे तो मिळेलच, असं एक माझं वैयक्तिक मत आहे. बऱ्याचशा जणांचं मत आहे आणि आपण पाहिलेल्या अनुभवानुसार सुद्धा तो रस्ता साफ झालेला आहे किंवा साफ होताना दिसत आहे. म्हणजे तुम्हाला तुमचे 3,000 रुपये नक्कीच मिळू शकतात. परंतु ज्या अर्थी आता हे पत्र दिलेलं आहे निवडणूक आयोगाकडे, त्यामुळे नक्कीच निवडणूक आयोगाचा काय निर्णय असणार आहे तो 1-2 दिवसामध्ये समोर येणे तेवढेच आवश्यक आहे, बंधनकारक आहे. त्यांचं काय उत्तर येते आणि काय निर्णय येते ते त्यांच्याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. परंतु 3,000 रुपये मिळावे असं लाडक्या बहिणीकडून सुद्धा बोलल्या जात आहे. 3,000 रुपयासोबतच लाडक्या बहिणीकडून मागच्या नोव्हेंबर महिन्यामधले सुद्धा खूप मोठ्या लाडक्या बहिणींचे 1,500 रुपये थकीत आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना 3,000च नाही तर 4,500 रुपये मिळणे सुद्धा खूप आवश्यक आहे. त्यांचे 2,100 रुपये सांगितलेले होते. सांगितल्याप्रमाणे घोषणा केल्याप्रमाणे त्यांची वाढ होणे सुद्धा आवश्यक आहे. आता 2 दिवस अगोदर परत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा लवकरच 2,100 रुपये होणार असल्याचे एका ठिकाणी सांगितलेलं आहे. ते सुद्धा कितपत आता खरं ठरेल येत्या भविष्यकाळामध्ये सुद्धा ते पाहण्यासारखं राहणार आहे. आता लाडक्या बहिणींना तर हीच अपेक्षा आहे की सर्वात अगोदर म्हणजे केवायसीची प्रक्रिया सुरळीत व्हावी, केवायसीची साईड चालू व्हावी, चुकलेल्या केवायसी दुरुस्त करून देण्याकरिता मुदतवाढ देण्यात यावी आणि सांगितल्याप्रमाणे त्यांच्या अनुदानाचं जे वितरण आहे ते वितरण या महिन्यामध्ये म्हणजे 2-3 दिवसामध्ये 4,500 रुपये होऊन ते परत येत्या काळामध्ये 2,100 रुपये व्हावं याकरिता लाडक्या बहिणींना अपेक्षा आहेत. लाडक्या बहिणीकडून मोठ्या प्रमाणामध्ये मागणी होत आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणीचे नोव्हेंबरचे पैसे न आल्यामुळे त्यांच्यामध्ये रोष आहे. केवायसी चुकल्यामुळे, केवायसी हुकल्यामुळे, केवायसी राहिल्यामुळे सुद्धा त्यांच्यामध्ये रोष आहे आणि नक्कीच या रोषाला महायुतीला सुद्धा सामोरे जावं लागेल. या महायुतीच्या मतदानावर सुद्धा, निवडणुकीवर सुद्धा याचा फरक नक्कीच दिसून येणार आहे. कारण की त्यांचे मागच्या नोव्हेंबर महिन्याचे खूप साऱ्या लाडक्या बहिणीचे पैसे राहिलेले आहेत. काही लाडक्या बहिणी अपात्र होताना दिसत आहे. काही लाडक्या बहिणी संभ्रमामध्ये आहे. काही लाडक्या बहिणींची केवायसी चुकली. काही लाडक्या बहिणींना केवायसी करिता मुदतवाढ मिळालेली नाहीये आणि यामुळे या नाराजीला महायुतीला सामोरे जावं लागणारच आहे. जरी 3,000 रुपये देण्याचा प्रयत्न केला, 3,000 रुपये दिले, तरी सुद्धा जर लाखो बहिणी सुटत असतील तर नक्कीच त्या लाखो बहिणी नाराज होणार आणि त्या लाखो बहिणीच्या मताचं रूपांतर कुठे ना कुठे यांच्या निकालावर असर दाखवणारा असणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, ही होती एक संभ्रमावस्था निर्माण करणारी तुमच्या 3,000 रुपयाच्या वितरणासंदर्भातली महत्त्वपूर्ण अपडेट. परंतु आशा आहे की तुम्हाला ते मिळतील. तर बघूया 2 दिवसामध्ये काय निर्णय येतो आणि काय होते. तर लाडक्या भगिनींनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जी अपडेट देण्याचा प्रयत्न केला, ती अपडेट आपणा सर्वांना कशी वाटली? सोबतच तुम्हाला मकर संक्रांतीपूर्वी 2 दिवस अगोदरच मकर संक्रांतीच्या सर्वच लाडक्या बहिणींना खूप साऱ्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड-गोड बोला. तुमच्याकरिता अजून 2 दिवसाच्या आत या व्यतिरिक्त आणखी या संदर्भात, या योजनेच्या संदर्भात किंवा तुमच्या खात्यावर जमा रक्कम झाली किंवा नाही झाली, निवडणूक आयोगाने काय निर्णय घेतला या संदर्भातली गोड बातमी घेऊन भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. तुर्तास या व्हिडिओमध्ये एवढेच. तर लाडक्या भगिनींनो, आपणा सर्वांना मी वेळोवेळी देत असलेली आपल्या लाडक्या बहीण योजनेसंदर्भातली माहिती कशी वाटते? तुमचे काय प्रश्न असतील, काही अडचणी असतील, कमेंट बॉक्समध्ये तुमचे मत व्यक्त करा. नक्कीच कळवा. तर लाडक्या भगिनींनो, भेटूया लवकरच एका नवीन गोड बातमीसोबत. तोपर्यंत